छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरेप्रमाणे 19 एप्रिलला मिरवणूक व्हावी यासाठी पोलीस आयुक्त यांनी दोन्ही मध्यवर्तीची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकून त्याच निराकरण करून एक मिरवणूक करण्यासाठी तयार करावे असे आशयाचे निवेदन त्यांच्याशी फोनवरून चर्चा करून API बोधे मॅडम यांना निवेदन देण्यात आले व तसेच दोन्ही मध्यवर्तीच्या अध्यक्षांना ॲडव्होकेट लौकिक इंगळे व नागेश इंगळे यांनाही तुमच्या कार्यकाळात एक मिरवणुकीच्या परंपरेला छेद देत 2 मिरवणुका होऊ नये यासाठी दोघांनाही आपल्या विश्वासांना बोलून एक मिरवणूक करण्यासाठी तयार करावे असे निवेदन देण्यात आले। यावेळी संस्थापक देवा उघडे, अध्यक्ष आकाश इंगळे, सचिव कांत उघडे तसेच राज सुरते, ॲडव्होकेट अजय रणशिंगारे, सचिन वाघमारे, राज भोसले, शिलवंत काळे, युवराज बडेकर, शील भोसले, मुरत निकंबे, शिलरत्न दुड्डे, मिनाज शेख, आतिश वाघमारे, आनंद माने, महेंद्र कांबळे, रोहन बनसोडे, वीरसेन जाधव, दयानंद गायकवाड, आनंद माने, विशाल शेवाळे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने आज सोलापूर पोलीस आयुक्त माननीय M राजकुमार साहेब यांच्याशी फोनवर संपर्क करून API बोधे मॅडम यांच्याकडे आम्ही सोलापुरात 1954 पासून सुरू असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही परंपरागत एकच होती। तर यावेळेस दोन्ही मध्यवर्तीतून वेगवेगळ्या तारखा आल्यामुळं जरा गोंधळ उडाला होता। त्या बदल्यात आम्ही पोलीस आयुक्तांना दोन्ही मध्यवर्तीची संयुक्त बैठक बसवून त्यांचे काय समस्या असतील त्यांचं निराकरण करून मिरवणूक ही एकाच दिवशी झाली पाहिजे अशा आशयाचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती समितीचे उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट लौकिक इंगळे व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष नागेश भाई इंगळे या दोन्ही अध्यक्षालाही आम्ही निवेदन दिले व या दोन्ही अध्यक्षांना आमची विनंती आहे की एक मिरवणुकीची आपली परंपरा आहे आणि या सोलापूरच्या आंबेडकर चळवळीच्या इतिहासात लौकिक यांचे आजोबा तुकाराम इंगळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी आणलेला इतिहास असून त्यांच्याकडे प्रबुद्ध भारतची एजन्सी होती। हे आंबेडकर चळवळीच्या पूर्वीपासून संलग्न असलेलं कुटुंब आहे व आमची अशी अपेक्षा आहे की तुमच्या दोन्ही इंगळेच्या कारकिर्दीत 2 मिरवणुका न होता 19 एप्रिलला एकच मिरवणूक व्हावं ही आमची अपेक्षा आहे। अशा आशयाचं निवेदन आम्ही या दोघा अध्यक्षांना दिले। त्यांनी त्यांच्या विश्वस्तांना बोलून काही एकमेकाच्या अडचणी असतील त्या दूर करून एकच मिरवणूक करावा अशी विनंती आहे। जय भीम, जय भारत। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी मध्यवर्तीचा अध्यक्ष झालो आहे। मी ॲडव्होकेट लौकिक इंगळे। तरी मला माझे जे बंधू समान सर्व माझे जुन्या घराजवळ जवळचे लोक आहेत, देवाभाई असतील, कांतभाई असतील, सचिन मामा असतील, माझे मोठे बंधू रॉकी बंगाळे असतील, शील असेल, या सर्वांनी मला भेटून निवेदन दिले की बाबा आपली जे पारंपरिक चालेल आलेली मिरवणूक आहे जे येणाऱ्या सप्त्यापासून येणारा जे रविवार असतो त्या दिवशी आपली मिरवणूक असते, हे दोन्ही मिरवणूक एकत्र झाले पाहिजे आशा मी पण बाळगतोय, अशीच होईल असं मी अपेक्षा व्यक्त करतो। त्या पद्धतीने आम्ही CP साहेबांना भेटल्यावर आम्ही निवेदन दिलं आहे, पण CP साहेबांचं पण म्हणणं देखील तेच आहे की एकच मिरवणूक निघली पाहिजे। त्या 2 दिवसात काय ती आपल्याला पिक्चर क्लिअर होईल। मी विश्वासांशी पण बोलेन की असं निवेदन सर्व भीमसैनिकांची यायला लागलेत, आपण काय असेल ते यावर चर्चा करूया आणि यावर काय तर आपण तोडगा काढूया अशी मी आशा बाळगतो। यांची 135वी जयंती सोलापूर शहरामध्ये आनंदी जल्लोषामध्ये साजरी होत आहे। तरी होत असताना जो बाबासाहेब जयंतीचा जो सुरुवातीचा 14 तारखेचा जो स्थापना 13 तारखेचा जो संध्याकाळी बसतो त्यापासून त्याचा जो कार्यकाल असतो तो रविवार जो असतो त्या रविवारीच दरवर्षीप्रमाणे माझ्या कमीत कमी माझा जन्म नव्हता त्यापासून मी बघतो की दर रविवारीच बाबासाहेबांची सांगता मिरवणूक ही पार पडते सोलापूर शहरात, ती बी आनंदात आणि जल्लोषामध्ये भीम जल्लोषामध्ये पार पडते। त्याच गोविंदाने आज जे सोलापूर शहरामध्ये जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ आहे आणि जुने जे मध्यवर्ती महामंडळ आहे
त्या दोघांच्याही संयुक्त बैठका आमच्या होण्याची शक्यता आहे. त्या ह्याच्यातूनच आम्ही दोन्ही विश्वताला दोन्ही अध्यक्षाला आमचे देवाबाई उघडे शाहूराजे पत्रांचे अध्यक्ष संस्थापक व अध्यक्ष शील भोसले या सर्व शाहू महाराज प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी जे निवेदन दिले की खरोखरच की बाबासाहेबांची जयंती हे रविवारीच निघाली पाहिजे, त्या गोष्टीचा धरूनच आम्ही आमचे जे ज्या मंडळाचे आमचे विश्वास आहेत त्यांच्याकडे आमची मागणी करून आम्ही त्याची पूर्ण सोलापूर शहरामध्ये रविवारीच मिरवणूक निघेल हे तुम्हाला मी माझा एक अध्यक्ष म्हणून आणि एक सोलापूर शहरातला एक भीमसैनिक म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो. त्यांच्या विनंतीला मान देऊन परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्सवात साजरा करणाऱ्या दोन्ही मध्यवर्ती महामंडळांचे अध्यक्ष इथे उपस्थित आले. त्यांनी त्यांचा आमचा सत्कार स्वीकारला, तसेच आमचे निवेदन स्वीकारून त्याविषयी सकारात्मकता दाखवली. हे पाहून अत्यंत आनंद झाला. दोघांनाही ही मिरवणूक एकाच दिवशी अत्यंत आनंदात साजरी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या दोघांच्या पाठीशी आहोत. ही मिरवणूक मोठ्या नेहमीपेक्षा यावर्षी पुन्हा जल्लोषात व्हावी अशी इच्छा करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.